नमस्कार. मी उमेश भोंगडे. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आखाडा विधानसभेचा या पुढच्या भागामध्ये आपण आज कोथरूड विधानसभा मतदारसंघ संदर्भात बोलणार आहोत. या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. नमस्कार. कोथरूड विधानसभा मतदारसंघ खरं तर चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीमुळे 2019ला प्रचंड चर्चेतला मतदारसंघ होता. या निवडणुकीची चर्चा राज्यभर झाली आणि अखेर चंद्रकांत दादा त्या मतदारसंघातून साधारणपणे 24,000 मताधिक्य घेऊन निवडून आले. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी संपर्क आहे. प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक झोपडपट्टीमधल्या प्रत्येक घरामध्ये जायचा प्रयत्न त्यांनी केलाय. प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न त्यांनी केलाय. मात्र तरीही निवडणूक आली की अनेक समीकरणं बदलतात. प्रतिस्पर्धी जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, त्यांच्याकडून अनेक खेळी खेळल्या जातात. अर्थात त्या फक्त कोथरूडमध्ये नव्हे तर प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक निवडणुकीत हे होत राहतं. महायुतीकडनं चंद्रकांत पाटील हे उमेदवार असतील हे निश्चित आहे. त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाहीये. विरोधी पक्षातनं महाविकास आघाडीकडनं जे उमेदवारी देईल त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे नाव आहे ते पृथ्वीराज सुतारांचं नाव आहे. दुसरं नाव आहे चंद्रकांत मुकाटेंचं. हे दोन्ही इच्छुक जे आहेत ते शिवसेनेचे आहेत. महाविकास आघाडीमधून ते येतील. आणखी एक इच्छुक भारतीय जनता पक्षाकडनं तयार झालेत. त्यांचं नाव आहे अमोल बालवडकर. बानेर बालेवाडी या परिसरामध्ये त्यांचा बऱ्यापैकी वर्चस्व आहे. 17 ते 22 या 5 वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाकडनं ते याच प्रभागातनं नगरसेवक राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षानंच आपल्याला उमेदवारी द्यावी अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नंबर 2 नेते चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून उभे राहणार असल्यामुळं अमोल बालवडकरांचा पक्ष किती विचार करेल याच्याबद्दल साशंकता आहे. अर्थात येत्या काही दिवसात ते स्पष्ट पण होईल. हा मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जातं. किशोर शिंदे जे महत्वाचं नाव आहे, म्हणजे या मतदारसंघात तिरंगी लढत मनसेनं खरोखरच म्हटल्याप्रमाणे जर सगळीकडे उमेदवार उभे केले तर या मतदारसंघातनं किशोर शिंदे हे उमेदवार असतील. किशोर शिंदेचं वैशिष्ट्य असं आहे की मनसेकडच्या वतीनं त्यांनी अनेक वेळा याच मतदारसंघात निवडणूक लढवलेली आहे. गेल्या वेळी सुद्धा त्यांनी खूप चांगली मतं मिळवलेली होती. आता पुन्हा तेच मनसेकडनं येऊ शकतात. म्हणजे खरी लढत ही चंद्रकांत दादा पाटील, पृथ्वीराज सुतार किंवा चंद्रकांत मुकाटे यांच्यापैकी जे कोणी येतील ते, आणि मग तिसरे किशोर शिंदे, अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण अमोल बालवडकरांना पक्षानं समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही तर ते काय वेगळा मार्ग शोधू शकतात, वेगळा मार्ग निवडू शकतात, अशी सध्याची स्थिती आहे. पुढच्या 15-20 दिवसात, 3 आठवड्यात याच्यामध्ये अनेक घडामोडी घडतील, अनेक राजकीय समीकरणं बदलतील. पण आत्ताची काय परिस्थिती आहे आपण अविनाशजींकडनं समजून घेऊया. अविनाशजी, मी आता जे सांगितलं त्या अनुषंगाने तुम्ही काय म्हणाल? मुळात आपण गेल्या निवडणुकीचा पहिल्यांदा विचार करू. तर गेल्या निवडणुकीमध्ये झालं असं होतं की चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात खूप नाराजी आहे. मेधा कुलकर्णी यांचं तिकीट ऐनवेळी कापल्यामुळं हे ब्राह्मण समाज चिडलेला आहे वगैरे अशा पद्धतीचं खूप चर्चा झाली. पण जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं आणि ते मतदान जर पाहिलं आपण तर चंद्रकांत पाटलांना मला असं वाटतं की याचा काही फटका बसेल नव्हता. आपण जर मतदानाची आकडेवारी पाहिली तर साधारणतः चंद्रकांत पाटील यांना 1,05,000 मतं मिळाली आणि ती 53% होती. म्हणजे 54%, 53.91 म्हणजे 54% होती. आता आपण जर 2014चा विचार केला तर मेधा कुलकर्णी यांना 1,09,000 मतं होती, पण ती 51% होती. म्हणजे जर विचार केला तर तसं काही चंद्रकांत पाटलांबद्दल टक्केवारीमध्ये चंद्रकांत पाटील पुढेच होते. आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी झाली होती की आपण आणखी एक, तुम्ही म्हटलं 24,000, तर 25,495 मतांनी चंद्रकांत पाटील निवडून आले होते. हे मताधिक्य कमी झालं का? तर निश्चित झालं, कारण त्याच्या अगोदर जवळजवळ 62,000 मतांनी मेधा कुलकर्णी निवडून आल्या होत्या. पण त्यावेळीची निवडणूक होती 2014ची. या निवडणुकीत 4 पक्ष वेगळे लढले होते.
म्हणजे मेधा कुलकर्णी, दीपक मानकर, किशोर शिंदे आणि चंद्रकांत मोकाटे. तर त्याच्यामुळे साहजिकच भाजप विरोधातली मतं विभागली गेली आणि त्यामुळे मेधा कुलकर्णी यांचा विजय मोठ्या मताधिक्याने झाला. आता चंद्रकांत पाटील यांची जी निवडणूक होती तर त्यावेळी मात्र दुरंगी लढत झाली. किशोर शिंदे मनसेचे होते आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सहित सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एका अर्थाने ते सर्वपक्षीय उमेदवार होते आणि त्यामुळे असं म्हणता येईल की चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक सहज जिंकली. तर त्याच्यामुळे आपण असं काही विचार करण्याची गरज नाही की त्यांना खूप अवघड गेली होती निवडणूक आणि आता पुन्हा अवघड पण झाली. म्हणजे ते वातावरण माध्यमातून झालं होतं ते माध्यमातून ते तयार करण्यात आलं. प्रत्यक्षात आणि तशी परिस्थिती माध्यमांना त्या नव्हती. काळात काय झालं होतं की माध्यमांना एकंदर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक पंचिंग बॅग हवी होती आणि ओके. चंद्रकांत दादांच्या च्या रूपांची कोथरूडमध्ये मिळाली. आणि त्यांनी कोल्हापूरहून आलेले वगैरे असं सगळं हे झालं. आणि त्याच काळात त्यावेळेस काय झालं होतं की त्यावेळेस अशा अनेक घटना घडल्या होत्या की कोल्हापूरहून आले वगैरे असं ते सगळं ते पूर आता या निवडणुकीत ते बाहेरचा उमेदवार असं म्हणू शकणार नाहीत, कारण गेल्या 5 वर्षामध्ये मला वाटतं दादांनी सातत्यानं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, जे प्रयत्न करावे लागतात, जे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जावं लागतं, ते मला वाटतं सलगपणे गेली 5 वर्ष ते मतदारसंघात पूर्णपणे फिरत आहे. अगदी फिरतायत. आणि मुख्य म्हणजे मला जर मुळात हेच पटत नाही की बाहेरचा उमेदवार कसं काय. म्हणजे जर आपण पाहिलं, जर एक इतिहास पाहिला आपण, तर गुलाम नबी आझाद, अगदी आपले माजी पंतप्रधान PV नरसिंहराव हे रामटेक मतदारसंघातून उभे राहायचे. म्हणजे हे विदर्भातल्या रामटेक मतदारसंघातून उभे राहायचे. तर त्याच्यामुळे भारतीय घटनेमध्ये कुणीही कुठे उभं राहण्याचा अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी एक सांगतो की मुख्य म्हणजे चंद्रकांत दादांना काय पुणे नवीन नव्हतं, ते पदवीधर मतदारसंघातून इथून निवडून गेलेले होते. तर त्याच्यामुळे त्याच्यात पुण्याचाच वाटा सर्वाधिक पुण्याचाच सर्वाधिक वाटा होता. त्याच्यामुळे पुण्यासाठी ते बाहेरचे होते वगैरे असं म्हणणं जरा थोडंसं चुकीचं ठरेल. आणि आता जर तुम्ही जसं म्हटलात तर आता तर मला असं वाटतं की पुण्यातले भाजपचे जेवढे आमदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त संपर्क चंद्रकांत दादांनी ठेवला. ते त्यांच्याकडे खरं पालकमंत्री पदाची जबाबदारी होती पुण्याच्या, तर त्यावेळेस त्यांनी संपर्क ठेवलाच. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांना राज्याच्या राजकारणात त्यांचं महत्वाचं स्थान आहे आणि तरीही त्यांनी मतदारसंघात इतका जास्त संपर्क ठेवला, म्हणजे त्यांच्या इतका संपर्क ठेवणारा नेता आता तरी सध्या नाही. बरोबर तुम्ही म्हटलं, ते बाहेरचा आतला असं काही खरं तर नसतं. पण गेल्या वेळी सुद्धा त्यांच्या विरोधात तसं बाहेरचं उमेदवाराचं वातावरण राजकीय सोयीसाठी निवडणुकीचा भाग म्हणून केलं गेलं होतं. आणि उलट मी तेच सांगायचा प्रयत्न केला की जे काही आरोप होते ते सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादांनी काम केलेलं आहे, तर ते आरोप सुद्धा आता कोणी बाहेरचा आणि असा आरोप कोणी करू शकणार नाही. अशा पद्धतीचं काम त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघाचं काम आणि मतदारांशी संपर्क ठेवायचं काम खूप उत्तमरित्या केलेलं आहे. मला महत्वाचा प्रश्न अविनाशी विचारायचा की महाविकास आघाडीकडनं उमेदवार कोण असेल या संदर्भात वेगवेगळ्या वावड्या, वेगवेगळ्या चर्चा अशा सुरू आहेत. तर तुमच्या मते खरोखरच उमेदवार कोण येऊ शकतो? मी मोकाटे आणि पृथ्वीराज सुतार अशी नावं सांगितली. मला असं वाटतं की पुन्हा एकदा गेल्या वेळी निवडणूक ज्या पद्धतीने गाजवली गेली होती तर तशाच पद्धतीने गाजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होणार आहे. तुम्ही मागाशी सांगितलं की अमोल बालवडकर यांनी बंडखोरीचा इशारा दिलाय. ते सध्या जरी पक्षाकडून तिकीट मागत असले तरी त्यांनी साधारणतः मला असं वाटतंय की त्यांनी ठरवले, कारण इतक्या मोठ्या नेत्याच्या विरोधात जेव्हा तुम्ही थेट भूमिका घेता त्यावेळेस तुम्ही पक्ष सोडून आपण आता त्यांना उमेदवारी दिली नाही तर करू शकतात असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की अमोल बालवडकर यांना महाविकास आघाडीमध्ये आणून मशाल असेल किंवा तुतारी असेल तर ही उमेदवारी मिळण्याची शक्यता मला जास्त वाटते. त्याच्यात ही मशाल असण्याची चिन्हे जास्त आहेत. याचं कारण म्हणजे हा इथला जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होते तेव्हा 2009 साली चंद्रकांत मोकाटे निवडून आले होते. पण शिवसेनेची ताकद फारशी आहे का तर काही नाहीये, कारण साधारणतः चंद्रकांत मोकाटे भाजपची 7 असतानाही 8,000 मतांनी निवडून आले होते. तर त्याच्यावर तरीही शिवसेनेकडे जाणं अमोल बालवडकर यांना जास्त सोपं पडेल. आणि राज्यात एक वातावरण तयार करण्यासाठी की भाजपमध्ये बंडखोरी, म्हणजे आपण जर आता पाहिलं म्हणजे साधारणतः आता एक हरियाणाचं मी काल पाहत होतो टीव्हीवर, तर हरियाणामध्ये म्हणजे इलेक्शनच्या काळात बातम्या कुठल्या चालतात हे सगळ्याच पक्षांना आता माहित झाले की भाजपमध्ये बंडखोरी किंवा हे कुठल्याही सत्ताधारी पक्षात बंडखोरी. तर ते करण्यासाठी मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे जे धुरंधर नेते आहेत सगळे तर ते असा विचार करतील की अमोल बालवडकर यांना आपल्याकडे घ्यावं आणि ही लढावी. आता दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीराज सुतार किंवा चंद्रकांत मोकाटे. तर मला वाटतं की चंद्रकांत मोकाटे यांची मानसिकता लढण्याची आहे की नाही मला जरा शंका वाटते, कारण त्यांनी तसाही या मतदारसंघामध्ये 2009 नंतर फारसा संपर्क ठेवलेला नाही. दुसरं नाव आहे पृथ्वीराज सुतार. पृथ्वीराज सुतार यांचे वडील शशिकांत सुतार हे मंत्री होते. अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर आरोप आणि शिवसेनेचे निष्ठावान अशी त्यांची खरी. अण्णा हजारेंच्या आरोपानंतर त्यांना कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर त्यानंतर म्हणजे शशिकांत सुतार असतील किंवा पृथ्वीराज सुतार असतील हे दोघेही पिता पुत्र साधारणतः त्यांच्या वॉर्डपुरतेच मर्यादित होते.
आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या वॉर्डमध्येही ते त्यांना निवडून म्हणजे असे फार मोठ्या मताधिक्याने आले असे नाही, तर त्यांना झगडावं लागलं होतं. तर त्याच्यामुळे पृथ्वीराज सुतार कदाचित असा विचार करू शकतील की ही गमावलेली जागा लढण्यापेक्षा आपण थोडासा त्याग करू. पण मग बालवडकरांचा जो दावा आहे ते जे लोकांशी बोलताना असं बोलतायत की त्यांचा जो प्रभाग आहे तो मुख्यतः बानेर बालेवाडी हा त्यांचा प्रभाग आहे आणि बौद्धनच्या काही भागामध्ये त्यांचा प्रभागात थेट नसलं तरी त्या परिसरामध्ये मतदान खूप मोठं आहे, जवळजवळ 1,40,000 मतदान असं ते सांगितलं जातं आणि त्या मतदारांच्या जीवावरतीच आपण आपल्याला पक्षाला उमेदवारी द्यावी अशी त्यांची भूमिका आहे. तर खरोखरच त्यांनी काय वेगळा विचार केला तर त्याचा परिणाम कितपत होईल? त्या भागातला जो मतदार मी आता जो सांगितला बानेर बौद्धन बालेवाडी त्या भागातला मतदार त्यांच्या मागे कितपत उभा आहे? मला असं वाटतं की त्या भागात तो जो भाग आहे म्हणजे साधारणतः पाषाण औंध सूस बानेर बालेवाडी, तर हा जर आपण हा सगळा जर एरिया पाहिला तर हा सगळा सोसायट्यांचा भाग आहे. बाहेरून आलेले लोक जास्तीत जास्त आहेत आणि त्याच्यामुळे स्थानिक नगरसेवकाचा त्यांच्यावर कितपत प्रभाव पडतो याच्याबद्दल शंका आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अमोल बालवडकर हे खूप चांगले आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. म्हणजे आता मध्ये जेव्हा पूर आला होता पुण्यामध्ये तर त्यावेळेस रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत स्वतः गाडीत ते फिरत होते, स्वतः लोकांना जाऊन मदत करत होते. अनेक अशा पद्धतीच्या मदती करतात. म्हणजे एकाने तर मला असं सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा त्यांची नगरसेवक पदाची निवडणूक होती तर त्यावेळेस त्यांनी इतकी मदत लोकांना केली होती की एक जण असं म्हणाला होता की आता अमोल बालवडकर यांनी आता फक्त आमचे पाय दाबायचे ठेवलेले, एवढी मदत केली होती. तर त्याच्यामुळे अमोल बालवडकर यांच्याबद्दल तिथं चांगला निश्चितच चांगला प्रतिसाद आहे. पण शेवटी दोन पक्ष म्हणजे जर समजा त्यांना कुठल्या पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून शेवटी त्यांना प्रॉब्लेम येणार आहे. आणि हा जो सोसायटीचा मतदार असतो हा कुठल्या तरी पक्षाला बघतो, तो अपक्ष उमेदवाराला फारशी संधी देत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे अपक्ष अगदीच निवडून आलेत का नाहीत असं आहे का तर नाहीये, परंतु तरी ह्या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की महाविकास आघाडीसाठी हा मतदारसंघ का म्हणजे अवघड आहे. तर आपण आता सगळ्या विधानसभा मतदारसंघांची चर्चा करत होतो तर त्यावेळेस आपण एक मुद्दा महत्वाचा मांडत होतो की मुस्लिम मतदारांची संख्या. आपण सगळीकडे पाहिलं तर 30,000, 40,000, 50,000, 60,000 अशा पुण्याच्या अनेक मतदारसंघात आहेत. कोथरूड हा एकमेव मतदारसंघ आहे की जेथे मुस्लिम मतदारांची संख्या साधारणतः 2 ते 2.5%, साधारणतः 8,000 मतदान आहे. त्याच्या पलीकडे मतदान नाही. तर त्याच्यामुळे हा एक मुद्दा जातो की महाविकास आघाडीला जर समजा मुस्लिम दलित हा जर काही चॉईस नाही त्या अर्थाने. दुसरी गोष्ट कोथरूडमध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे एक आकडेवारी मी सांगतो म्हणजे की साधारणतः कुलकर्णी 6,247, कुलकर्णी आडनावाचे मतदार. ओके, 6,247. जोशी आडनावाचे 4,295, देशपांडे आडनावाचे 4,295. तर आता हे जर आपण एक साधारणतः पाहिलं तर ह्याच्याशिवाय आणखी अनेक आडनावं आहेत, परंतु ही जर आडनावं पाहिली तर एक खूप मोठा म्हणजे ब्राह्मण समाज या मतदारसंघात एकवटलेला आहे आणि तो निश्चितच आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला नेहमीच फॉर असतो. तर त्याच्यामुळे उमेदवार कुठलाही असला तरी सुद्धा तो मतदान करतो. ओके, बालवडकरांनी खरंच बंडखोरी केली समजा तर त्या बालेवाडी बानेर या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे, त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळेल असं सांगितलं जातं. पण मग उरलेला सगळा कोथरूड आहे तो मोठा आहे, तर तिकडं काय त्यांची परिस्थिती राहील? त्यांना खरंच काय प्रतिसाद मला असं बालवडकरांचं एक गणित असं असेल, म्हणजे त्यांच्या डोक्यात गणित असेल, मला ते माहित नाही, परंतु त्यांच्या डोक्यात गणित असं असू शकतं. गेल्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांना 25,495चं लीड मिळालं होतं. तर यातलं साधारणतः 22,000चं लीड हे बानेर बालेवाडी हा जो पट्टा आहे म्हणजे चांदणी चौकाच्या वरचा जो पट्टा आहे तर त्या पट्ट्यातून मिळालं होतं असं म्हटलं जातं. ती आकडेवारी मी पाहिली नाही, परंतु अशी एक चर्चा आहे त्या पट्ट्यातून मिळालं होतं. तर त्याच्यामुळे बालवडकरांना कदाचित वाटत असेल की आपण या पट्ट्यातून जर झालं तर आपल्याला रिस्पॉन्स होईल. पण दुसरी गोष्ट एक ते विसरतात म्हणजे बालवडकर की आता तिथं समजा उदाहरणार्थ बाबुराव चांदेरे हे अजित पवार गटामध्ये आहे किंवा भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आहेत, तर हे सगळे नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहतील का? तर आता जर आपण पाहिलं तर बालवडकरांनी अनेक कार्यक्रम घेतलेत, अनेक ते महिला मेळावे घेतात, पण त्यात भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रवादीचे किंवा कुठले असे नेते आतापर्यंत तरी आलेले नाहीत. तर हे त्यांना सपोर्ट करतील का? कारण एकट्या माणसाला सगळीकडे फिरणं पळणं हे इलेक्शनच्या काळात खूप अवघड जातं. तर ही सगळी यंत्रणा एका बाजूला, चंद्रकांत दादांची यंत्रणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बालवडकर, तर त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी कितपत टिकू शकते यावर मला या निवडणुकीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे महत्वाचा भाग आणि महत्वाचा उमेदवार मनसेचे किशोर शिंदे. गेल्या काही निवडणुकांची जर आकडेवारी आपण बघितली तर किशोर शिंदेना सातत्यानं चांगली मतं मिळाली आहेत. हो, तर त्याचा एकूण आता त्यांचं काय अस्तित्व आहे, त्यांची काय परिस्थिती राहील? किशोर शिंदेना 2009 मध्ये चांगली मतं मिळाली होती, 2014 मध्ये मिळाली होती आणि 2019 मध्ये तर खूपच चांगली मिळाली होती. म्हणजे साधारणतः 79,000 मतं मिळाली होती.
2014 मध्ये त्यांना 44,000 मतं मिळाली होती. 2009 मध्ये साधारणतः इतकीच मिळाली होती. 2009ची जी निवडणूक होती तर ती निवडणूक पूर्णपणे राज ठाकरे यांच्या भोवती फिरली होती. त्यावेळेस आपल्याला आठवतं मनसेचे अनेक जण निवडून आले होते, वातावरण तयार झालं होतं राज ठाकरेंचं. तर ती 2009ची. 2019च्या निवडणुकीत मात्र किशोर शिंदे यांना सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर भाजप विषयीची जी नाराजी आहे, चंद्रकांत पाटील यांच्या विषयीची वैयक्तिक नाराजी आहे, तर ती सगळी मतं त्यांच्याकडे गेली होती. परंतु आता यावेळी मात्र साहजिकच 3 उमेदवार असणार आहेत. तर त्याच्यामुळे ही सगळी किमान 3 उमेदवार तर 100% असतील. म्हणजे एक महाविकास आघाडीचा असेल, एक म्हणजे महायुतीचे चंद्रकांत दादा असतील आणि एक किशोर शिंदे मनसेचे असतील. चौथा जर समजा अमोल बालवडकर यांच्या रूपाने बंडखोर आला तर 4 उमेदवार होतील. आता हा जो आपण पाहिला तर अगदी नळ स्टॉप पासून ते चांदणी चौकापर्यंत हा जो सगळा कोथरूडचा पट्टा आहे, तर या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप काम आहे. पण मग मला आणखी त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की गेल्या वेळी हे राष्ट्रवादी काँग्रेस हा चंद्रकांत दादांच्या विरोधात होता. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत आहे. म्हणजे दीपक मानकर तर त्यांना आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी एकदा निवडणूक लढवली होती, त्यांना 25,000 मतं मिळाली होती. केळेवाडी आणि हा सगळा जो पट्टा आहे त्याचा स्ट्रॉंग होल्ड तर त्याच्यामुळे त्यांची ताकदही मिळणार आहे आणि त्यांना उघडपणे प्रचार करता येणार आहे. गेल्या वेळी अशी चर्चा होती की दीपक मानकरांनी दादांना मदत केली, परंतु यावेळी त्यांना अगदी उघडपणे म्हणजे त्यांच्या बरोबर जीपमध्ये फिरता येणार आहे. पण माझ्या दृष्टीने एक महत्वाचा विषय असा आहे की समजा भारतीय जनता पक्षाची उमेदवारी चंद्रकांत पाटलांची 100% तिथनं होणारच आहे. तर मग अमोल बालवडकरांनी जो काय आग्रह धरला आहे किंवा त्यांची जी काही इच्छा आहे की आपल्याला कोथरूडमधनं लढायला संधी मिळावी भाजपच्या वतीनं, ते प्रत्यक्षात तर तशी काही शक्यता दिसत नाहीये. तर ते खरंच बंडखोरी करतील. मला असं वाटतं की अमोल बालवडकरांनी एक पोस्ट टाकली होती, फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती की चर्चेत राहणार मी कोथरूडमध्ये लढणार. तर त्यांनी जर आपण त्यांच्या पोस्टमध्ये सगळी नावं जर पाहिली तर त्याच्यामध्ये एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्यांनी घेतलेच आहे, नितीन गडकरी यांचं नाव घेतलेलं आहे, विनोद तावडे यांचं नाव घेतलेलं आहे, रावसाहेब दानवे यांचं नाव घेतलेलं आहे. तर त्यांना एक कदाचित असं वाटत असेल की राज्य पातळीवरचं जे सगळं राजकारण आहे तर त्या राजकारणातून आपल्याला उमेदवारी मिळू शकते का. परंतु मला असं वाटतं की चंद्रकांत दादा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची की जो आज राज्यात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा मंत्री आहे, त्यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीपदाचा हे आहे आणि सरकारपेक्षा सुद्धा पक्षामध्ये ते 2 नंबरचे नेते आहेत. पक्षामध्ये 2 नंबरचे आहेत आणि मुख्य म्हणजे अमित शहा यांच्याशी त्यांचे खूपच घरोब्याचे संबंध आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं उमेदवारी कट करून अमोल बालवडकर यांना देणं म्हणजे मला वाटतं की म्हणजे हे दिवा स्वप्न पाहण्यासारखे. आणि ते अमोल बालवडकर यांनी ते दिवा स्वप्न का पाहतायत मला काय कळत नाही. कदाचित असंही असेल त्यांची त्यात रणनीती अशी असेल की मी भाजपकडे उमेदवारी मागितली होती, मला त्यांनी दिली नाही, तरुण नेतृत्वाला संधी दिली नाही आणि त्याच्यामुळे मला आता बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या बंडखोरीचा जो कारण मीमांसा ती अगोदरच तयार ठेवण्यासाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली असेल. तर हा असा एकूण कोथरूड मतदारसंघाचं आत्ताची परिस्थिती, आत्ताचं वातावरण आहे. प्रत्यक्ष मतदार निवडणुकीची तयारी म्हणजे आचारसंहिता लागू व्हायला किमान 15 दिवस आहेत अजून. या 15 दिवसात अनेक कदाचित घडामोडी घडतील. प्रत्यक्ष प्रचाराच्या काळामध्ये अनेक गोष्टी या मतदारसंघात घडणार आहेत. त्यावेळी आपण याचा आढावा घेत राहूया. आज आपण इथं थांबूया. अविनाशजी खूप धन्यवाद, आपण इथं आलात. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.